वा अजून ते बघ, ते चाक पण पडलंय बघ. हे 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 उचल, चाक उचल. हां इथे ठेव, इथे ठेव सगळं. आणि चाबी पण फेकली होती ना, ओके नाही, चाबी पण फेकली होती ना मग अशी. तिचे एवढे पराक्रम असतात, दिवसभर सगळं सामान फेकून देते ती आता वरून खाली. आणि ती तशी चाबी नको ठेवू. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळं आवरलं आहे, अजय गेलेला आहे हॉस्पिटलला. आता जवळपास 1:30 वाजलेला आहे. आणि काही नाही, नॉर्मल आपलं रुटीन जे असतं मॉर्निंगचं ते. व्हिडिओ एडिटिंग झाला, ऑलरेडी अपलोड झालेला आहे, बघितलं पण असेल तुम्ही. आणि आता बसलो आहोत आम्ही खाली पार्किंगमध्ये उन्हीत. आणि हिला सॉक्स घालून दिलं तर तिला असं वाटलं की बाहेर जायचं आहे, म्हणून जबरदस्तीने माझं खाली घेऊन आली. म्हटलं चला बसू थोडा वेळ. मग तसे 2 वाजले की तिला झोपवतेच. आजकाल झोपायला नाही पाहते, पण मी जबरदस्ती झोपवते तिला. कारण मग आत्ता जर नाही झोपवलं दुपारला तर मग ती संध्याकाळी 7 वाजे ती झोपते. आणि मग कधी कधी मग काय होतं ना, उठते 1 तासाने आणि मग रात्रभर झोपत नाही. म्हणजे उशिरा झोपते पण उशिरा झोपते. आणि मग आमची पण सगळी झोप खराब होते. त्यामुळे तिच्या टाईमटेबलनुसार आधी, म्हणजे ती लहान होती तेव्हापासूनच मी तिचं एक रुटीन ठरवलेलं आहे आधीपासूनच. जसं खूप लहान होती त्यावेळेला सकाळी ती जसं उठायची 7ला वगैरे, तर 10ला झोपायची ती. त्याच्यानंतर मग पुन्हा 12ला, मग 2ला, मग 4ला नाही, मग 6ला झोपायची ती. तर असं रुटीन होतं. मग हळूहळू करून तिची झोप ती कमी होत गेली. आणि आता नंतर मग जवळपास 1 वर्षाच्या जवळपास ती 10 वाजे झोपायची एकदा. आणि मग दुपारला 2 वाजे झोपायची. तर ॲक्च्युली तिच्या मॉर्निंगचं जे झोप आहे आंघोळ झाल्यानंतरची, ती कंप्लीट बंद झाली. मग आता फक्त ती दुपारी 2 वाजे झोपते. त्यामुळे तिचं झोपणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ती संध्याकाळला सगळं त्रास देते, फ्रेश वाटत नाही ना. पोरं झोपले नाही की, दुपारला झोपलं तर कसं आहे, त्यांच्या हेल्थसाठी पण चांगलं असतं ते. थोडंफार झोपायलाच पाहिजे. खेळते ती, सगळे वरून सामान फेकलं होतं गाडी वगैरे तिची, आता ते मिळालं तर खेळते. बसतो आम्ही थोडा वेळ आणि नंतर मग ती वर नेऊन तिला झोपवून देणार. सोड सोड सोड, थांब, बाजूला.